गेल्या 3 महिन्यांपासून दर्यापूर तालुक्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यात काही दिवस पाऊस थांबल्याने जे काही पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडले होते त्या पिकांची मशागत करणे सुरू केले। मात्र आता पुन्हा 2 दिवसांपासून दर्यापूर तालुक्यात विजेच्या कडकडाटीसह मुसळधार पाऊस सुरू झालाय। विशेष म्हणजे बुधवारी सायंकाळी 7 वाजेपासून तालुक्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने कापणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। एकीकडे शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, त्यात आता पुन्हा एक संकट शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपले आहे। दर्यापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेने प्रशासनाकडे निवेदन सुद्धा सादर केले। आता प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन दर्यापूर तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे राज्य सरकार लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।